नमस्कार. फेसबुक पेज, गुगल पेज, यूट्यूब या प्रकारच्या माध्यमाद्वारे वंध्यत्वाविषयीच्या ज्या विविध केसेस असतात त्याबद्दल आपण चर्चा करत असतो, त्याची कारणमीमांसा जाणून घेत असतो, त्याच्या उपचार पद्धती, वेगवेगळ्या केसेस ज्या आमच्या हॉस्पिटलमध्ये होतात त्याबद्दल चर्चा करतच असतो. आज आपण अशाच एक गंभीर समस्या ज्याचे नाव आहे अझोस्पर्मिया त्याबद्दल काही माहिती जाणून घेऊ. अझोस्पर्मिया म्हणजे नेमकं काय? अझोस्पर्मिया म्हणजे पेशंटच्या शुक्राणूंची संख्या शून्य असणं. जेव्हा ही शुक्राणूंची संख्या शून्य असतं आणि जेव्हा तो पेशंटच्या हातात रिपोर्ट पडतो तेव्हा तो खरोखरच हादरून गेलेला असतो. कारण कुणीही आपल्याला काउंट शून्य आहे आणि आपल्याला मूलबाळ होणार नाही या शंकेने खूप भयभीत झालेला असतो. तो अनेक दवाखाने, हॉस्पिटल पालथे घालतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपचार घेत असतो. अशा पेशंटला प्रॉपर गायडन्स मिळणं, त्याचे स्वतःचे त्याला अपत्य देता येऊ शकतं, IVF, ICSI, टिसा पिसाद्वारे हे त्याच्या मनात बिंबवणं, त्यांनी योग्य ठिकाणी जाणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर 1% पेशंटमध्ये आपल्याला अझोस्पर्मिया ही समस्या दिसून येते. 10% केसेस ज्या इन्फर्टिलिटीच्या असतात, वंध्यत्वाच्या असतात, त्यामध्ये अझोस्पर्मिया हे आपल्याला कारण असते की ज्यामुळे त्यांना मूलबाळ होऊ शकत नाही. तर मी डॉक्टर प्रशांत झेंडे, झेंडे हॉस्पिटल अँड डॉक्टर झेंडेज टेस्ट ट्यूब बेबीजचा संचालक. आमच्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये अझोस्पर्मियावरती उपचार खात्रीशीर प्रकारे केले जाते, त्याचे निदान केले जातात आणि त्यांना स्वतःच्या जेनेटिक मटेरियलचे बेबी दिले जाते. यामध्ये जो आम्हाला आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. तर त्या समस्येविषयी आपण आज जाणून घेऊया. अझोस्पर्मियाचे तुम्हाला मी सांगितलंच की त्यामध्ये शुक्राणूंची संख्या शून्य असते. त्याचे 3 प्रकारची कारणे असतात. एक प्री टेस्टिक्युलर कॉज, टेस्टिक्युलर कॉज आणि पोस्ट टेस्टिक्युलर कॉज. आपल्या शरीरात जे शुक्राणू बनतात ते वृषाणू किंवा टेस्टिसमध्ये बनतात. ह्यावरती हार्मोनचा ब्रेनमधून कंट्रोल असतो. जेव्हा हा हार्मोनल इम्बॅलन्स असतो, हार्मोनचे प्रमाण कमी असते, FSH किंवा LH, तर त्या पेशंटमध्ये प्री टेस्टिक्युलर कॉज असते. अशा पेशंटमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स उणीवाने त्या कमी प्रमाणात दिसतात. तर त्या अशा केसेसला हायपोथॅलेमो हायपोपिट्युटिझम असंही म्हटले जाते. दुसरं महत्त्वाचे कारण म्हणजे टेस्टिक्युलर अझोस्पर्मिया. यामध्ये होतं काय, तर टेस्टिसमध्ये शुक्राणू चांगल्या तयार होऊ शकत नाही किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात. जर्म सेल अप्लाझिया, मॅच्युरेशन अरेस्ट ही त्याची काही कारणे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पोस्ट टेस्टिक्युलर. यामध्ये काय होतं की शुक्राणू तयार होतात पण त्याच्यानंतरचे जे मार्ग असतात, एपिडायडेमिस, इजॅक्युटरी डक्ट, त्यामध्ये ब्लॉकेज असतं. व्हास डेफरन्स यामध्ये ब्लॉकेज असू शकतं आणि त्यामुळे पेशंटमध्ये स्पर्म तयार होतात पण ते बाहेर पडत नाही. तर त्याला पोस्ट टेस्टिक्युलर अझोस्पर्मिया किंवा नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया असे म्हटले जाते. जेव्हा हा पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेला त्याचे क्लिनिकल एक्झामिनेशन खूप व्यवस्थित प्रकारे होणं महत्त्वाचं असतं. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत किंवा नाही, का कमी प्रमाणात आहे, त्याची जेनेटल एक्झामिनेशन होणं महत्त्वाचं असतं. बऱ्याच ठिकाणी आम्ही IVFच्या फाईल बघतो, जेंट्स पेशंटला बघितलेच जात नाही, नुसते सिमेन ॲनालिसिसचा रिपोर्ट फर्मावला जातो आणि त्यावर सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे त्याची क्लिनिकल एक्झामिनेशन होणं महत्त्वाचं असतं. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींचे हिंट मिळू शकते की त्याची टेस्टिसची साईज कमी आहे का जास्त आहे, त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, एपिडायडेमिस लागतात का, ते एनलार्ज आहेत की नाही, या गोष्टीचा ओहापोह होणं बघणं खूप महत्त्वाचं असतं. त्यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात. त्याचबरोबर हार्मोनल प्रोफाईल ही तितकीच महत्त्वाची असते, ज्यामध्ये आपण FSH, LH, सिरम प्रोलॅक्टिन, थायरॉईड प्रोफाईल, E2 आणि टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन कॉमनली तपासले जातात आणि ह्या सगळ्याचा निष्कर्षावरून आपण तिन्हीपैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये पेशंट बघतो ह्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. जेव्हा ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया असतो त्यामध्ये 80% केसमध्ये आपल्याला स्पर्म रिट्रीवल करता येऊ शकते आणि जेव्हा नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया असतो त्यावेळेला 30 ते 50% केसेसपर्यंत आपल्याला स्पर्म रिट्रीवल पॉसिबल आहे. तर असेच एक पेशंट माझ्याकडे आले. ह्या पेशंटला अझोस्पर्मिया होता. पेशंटच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. पेशंट अनेक दवाखाने फिरली होती. पेशंटनी पुण्यापर्यंत मजल मारली होती. पुण्यात त्यांची टिसा आणि पिसा ह्या ज्या 2 टेस्ट केले जातात, टेस्ट आणि त्याच्यावरचे उपचार पद्धती केले जातात, त्यामध्ये त्यांना शुक्राणू मिळाले नव्हते.
टिसामध्ये केलं काय जातं, एक छोटीशी सुई भूल देऊन टेस्टीजमध्ये टाकली जाते आणि स्पर्म ॲस्पिरेट किंवा टिश्यू ॲस्पिरेट करून त्यामध्ये काही स्पर्म मिळतात किंवा हे बघितले जाते. पिसामध्ये एपिडायडिस फ्लुइडमधून काही स्पर्म मिळतात की नाही हे बघितले जाते. ह्या दोन्हीचा त्यांचा रिझल्ट निगेटिव्ह होता. माझ्याकडे पेशंट आल्यानंतर मी त्याला क्लिनिकली बघितले. त्याच्या टेस्टीजची साईज ॲव्हरेज होती, पण त्या फ्लॅबी होत्या. हार्मोनल प्रोफाईल नॉर्मल होती. आम्ही निष्कर्ष असा काढला की ह्याला नॉन ऑब्स्ट्रेटिक अझोस्पर्मी आहे. आम्ही त्याचे काउन्सिलिंग केले की तुला टिसा किंवा मायक्रो टिसाद्वारे 30% शक्यता आहे की तुला स्पर्म तुझे स्वतःचे मिळू शकतात. जर का तुझे स्वतःचे स्पर्म मिळाले तर तुला तुझ्या स्वतःच्या जेनेटिक मटेरियलचे बेबी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. असे आम्ही त्याला त्याला प्रकारे त्याचं आम्ही काउन्सिलिंग केलं. ह्या काउन्सिलिंगनंतर तो आमच्याकडे IVF इक्सीसाठी टिसेसाठी राजी झाला. आम्ही पेशंट सुदैवाने फिमेल पार्टनरमध्ये कुठलीच अडचण नव्हते. त्याची AFC AMH ह्या गोष्टी नॉर्मल होत्या. लॉंग अगोनिस प्रोटोकॉलद्वारे आम्ही IVFची प्रोसेस चालू केली. आम्हाला तिचे M2 क्वालिटीचे 10 अंडे मिळाले. त्याचबरोबर आम्हाला टिसामध्ये त्या प्रमाणात लागणारे स्पर्म्स मिळाले. आणि सर्वात महत्त्वाची गंमत अशी की जे टेस्टिक्युलर स्पर्म असतात ते चांगल्या क्वालिटीचे असतात, कारण त्यामध्ये फर्टिलिटी पोटेन्शियल हे जास्त असते. तर ते स्पर्म वापरून आम्ही इक्सी केले. इक्सी केल्यानंतर आम्हाला डे 5ला 2 ब्लास्ट मिळाले, जे आम्ही त्या पेशंटमध्ये फ्रेश सायकललाच ट्रान्सफर केले. आनंदाची